चला आपण आज येस नो टाइप क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन्स कसं विचारायचं आता मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता जर मी तुला विचारलं डू यू हॅव अ पेन, तर तुझ्याकडे काय आन्सर येईल? येस आय हॅव अ पेन. आणि जर तुझ्याकडं पेन नसेल तर? नो आय डोंट हॅव अ पेन. गुड. कळालं तुम्हाला? येस. क्वेश्चन कसं विचारायचं? डू यू हॅव अ पेन असं म्हणून क्वेश्चन विचारायचं. कळलं? Do you have a pen? त्याच्यावर नीट बोला. Do you have a pen? त्याच्याकडे आन्सर देते. येस आय हॅव अ पेन. आणि जर पेन नसेल तर? नो आय डोंट हॅव अ पेन. गुड. द्या त्यांना. ठीक आहे. आता मला सांगा त्यांना बॅग आहे का विचारा. Do you have a bag? येस आय हॅव अ बॅग. आणि जर बॅग नसेल तर? नो आय डोंट हॅव अ बॅग. फास्ट बोलायचं जरा. त्यांच्याकडे. तर मला सांगा तुम्हाला त्यांना विचारा तुझ्याकडे बॅट आहे का? English. हा. Do you have a bat? फास्ट फास्ट. येस आय हॅव अ बॅट. आणि जर नसेल तर? नो आय डोंट हॅव अ बॅट. तर अजून एक विचार तुझ्याकडे कॅमेरा आहे का? कॅमेरा आहे का? Do you have a camera? बोला. येस आय हॅव अ कॅमेरा. आणि जर कॅमेरा नसेल तर? नो आय डोंट हॅव अ कॅमेरा. आता तुम्ही क्वेश्चन विचारा त्यांना. डू यू हॅव अ पेन? Yes, I have a pen. आणि जर पेन नसेल तर? No, I don't have a pen. पकडा. एक मिनिट तुम्ही पकडा. जरा असं ठेवा. ओके. आता तुम्ही विचारा त्यांना की तुमच्याकडे कॅमेरा आहे का? डू यू हॅव अ कॅमेरा? Yes, I have a camera. आणि जर नसेल तर? No, I don't have a camera. गुड. डू यू बोला. हॅव अ बोला बोला. पेन्सिल? Yes, I have a pencil. आणि जर नसेल तर? No, I don't have a pencil. डू यू हॅव अ बुक? Yes, correct. बरोबर Yes, I have a book. आहे. No, I don't have a book. पुढे. डू यू हाऊस? डू यू हॅव अ हाऊस? बोला. डू यू हॅव अ हाऊस? Yes, I have a house. आणि हाऊस नसेल तर? No, I don't have a house. कीचं बोला. डू यू हॅव अ की? Yes, I have a key. आणि जर की नसेल तर? No, I don't have a key. आता मला सांगा आपल्याकडे जरी असल्यावर तर काय बोलायचं? दोघं जण बोला. आपल्याकडे पेन, माझ्याकडे पेन आहे. दोघं आन्सर द्या. येस आय हॅव अ पेन. जर माझ्याकडे पेन नाही नो आय डोंट हॅव अ पेन. आणि जर क्वेश्चन विचारायचं असेल तर कसं विचारणार? डू यू हॅव अ पेन? काय म्हणायचं? Yes, I have a pen. क्वेश्चन विचारा. Do डू you, do you have a key? येस आय हॅव अ की. आणि नसेल तर? नो आय डोंट हॅव अ की. गुड. आता कळलं येस. आपण काय शिकलो आज? पॉझिटिव्ह आय हॅव अ पेन, निगेटिव्ह आय डोंट हॅव अ पेन आणि इंटरगेटिव्ह त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात. ठीक आहे. डू यू हॅव अ पेन म्हणजे आपण एखाद्याला विचारलो होतो ना तुझ्याकडे पेन आहे का? त्याच्याकडे जर असेल येस आय हॅव अ पेन आणि जर नसेल तर आय नो डोंट आय हॅव हॅव अ पेन. पेन. ओके. तर